इथं तर चित्तच लागत नाही माझी. बा बेटा सुट्ट्यास ना पोरे गायगाव जायत, कोण मामान घर, कोण मावशीन घर, कोण पुईन घर, कोण कोणा घर, कोण कोणा घर. मग पोरेस ना पत्ता नाही आता गली मा. आता सुट्ट्यास माझू ना तू मग तुम बाबा देखो ते सकाळ वहिनी का वावर मा पैस दिन उभ्या म्हणजे माटे कोण रास. आम्ही बी घर दोन्ही सासू आज राहतीस. तो बंटी मामा येस ना मग होतच बघ पोरे गोया ते ना मित्र मात्र बेटा. मी उद्या चालला जातो मग आजी. अरे राय रे काय खरं सुट्ट्यास मग जाल बेटस आता मोरे आखो कॉलेजला जाशी मग तुला कोण राहू द्या आहे. मग राय आधी मजा ना काल दिन बाबांबरोबर वार माझा जाशी ते जाई सावली बाबा डिस्तडे आको तुला आलचा टाकवी जाशी बाबून ना. हा उन्हाचंच भीती वाटते. काय नाही कॅप आहे ना घालून जाईल मी. जाईस ना मग टोपी बिपी घाललीस आणि दक लांब्या बाईस ना शर्ट घाललीस चला जाईस बाबां संगे मस्त पैकी इथली गारेक गार व्हायस ना आपला आंबान खाले तडे. मग आंबा बी तोडलेस तर आंबा बी पिकीत जायला तस म्हणे तुम्ही बाबा सांग राय ना. मग इथला गोड चटक आंबा शेते बस आपला येर ना जोडेचा आंबाशी इथलं थंडगार वाटस ना तडे तुला घरी आणावी जीवा आणि येडा. हो ना उद्या चालला जाईल मग बाबांसोबत मी. पप्पा म्हणे अक्का मावशीच्या घरी जा तिथं अक्का मावशी गडगडी बोलवते. मग म्हणते जाय त्या आजीच्या घरी मम्मी बी सांगायची म्हणून मग मी आला. नाही रे बा उन्हात चांगलंच जाय ना मग मला उलट आनंद होय ना अंधक पण रे काल बी खुशी वाटणे. मग कोणशी हवी नाव बावड्या तगू वजडा माय बायजान ना तू ना. मग इथलं सावत आता सांगायला तातो आता बिन त्याने 12वी परीक्षा वेगळी मग सुट्ट्या लागण्यात मग म्हणतो ये रे बा 2 दिन दाव फोन घेऊन आता ना मोठा राजूना पोरगा शे नाव. ते एकच पोरगा आहे त्याले आणि बाय झालं ते 3 अंडर येतच ना मोठा अंडवर ना अंडवर शेव. ते त्याने एक साय चालाय ना मला कधी करमत नाही आजी. मग जायच नाही मोबाईल म्हणतो मोबाईल पटकाला लावा त्याले. आता ते आईज जायचे बी प्रत्येक पान मोबाईल कोणीच काही कोणले गरज नाही म्हणतो बाई इथं एक साय मोबाईल नको दकत जाऊ. माय हो ना म्हण का मोठं मन आता मोबाईलच जुईजेल कोण नको का वय ना मोबाईल राही ना ते बट्ट भेटी जास असं शी चांगलाच मोठा ना तू ना मग बाय जाना. मग चांगला बुरा बसशी माय त्यान माय बी गण बुरी बसशे ना. मग मजा ना तस ते बी पोरगा गण हुशार आहे. आता तो 12वी ना पेपर येते आता 11वीला काय 1 नंबरच लिहायला तो. आता काय जाण काय वसा ते 4-5 दिवसात रिझल्ट आहे आमच्या आता. मग पेडा का वाढशी का नाही माले. मग आजी काव घालणार ना का बनी. मग पेडा का वाढीस रे बा आता 11वीला का जर 1 नंबर येले ते आती बी 1 नंबर येईना भाऊ तू ना. मग तसं नाही राहतो आजी खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे असं काही नाही खूप मुलं हुशार राहता. आणि आता इथं काय बोर्डची एक्झाम होती ना मग आता फरक तर पडूच शकतो असं नाही काही. काय माहित आता काय होतं तर पेढे काव घालणार ना. मग तू ना मार्ग शेटी असतं वाटेच राय जाईस मग घर राय. बंटी काका बी आहे ना. केव्हा येणार रे बंटी काकां ती. बंटी काका ना भो गणशे दादा तो म्हणे डायरेक्ट सरप्राईज दिसू म्हणे तुमले. काय करस तडे सोडतसच नाही त्या बंटी काका ना. बंटी काका गण हुशार शिवातून काका म्हणतो ना तू बी येईल तिथं पुरण टाकी ती रे का रांधी राहीन त्या पोरगाला अंग तोंड जपाड तो जपस तिथलंच काम दिवस. मग तो जपी घ्या याला बोरवे राहता म्हणजे त्याला मजा ना फिरावं असं. माय जेव कर रास तुम्ही दिदे टाकी काय करतेस. पोरगा म्हणतं माय रास नाही रास आको तो जाऊ कराय ना आको काल दिन ते उन्हा राय ना रे बा मग काल दिनच उन्हा ना सुट्ट्या जेत ना तुले राय ना मग काय उठपय गऊ दे का राय ना तू बी कटिंग बिटिंग करस का नाही रे बा तू ना ते डोया बाले जाय रा ना इथलं बाले वाढेल तू ना. फॅशन आहे हो आजी ती. बारे काय बी फॅशन आमनी बाई बी रातले जुनी बी पोरणा सेन्स आहे लालगण वय ना मग बाईले उशीर वे या आले गरमा करली दा म्हणे मग आटे काय फोन पान करा आणि लालगण ना. तेच ना मग असं आहे का बाईंडिक्रीनं लगीन का आहे मग आणि मोरला महिना मा लगेच लगीन शिजून महिना मा वाडी मा टेलशे म्हणे तटेशे लगीन पुन्हा ना पोरगा आहे. माय चांगलं भेटी आहे मग व माय जाऊ देव आई पुन्हा नाशिक नाही बंबई आई काय कोट्या गोष्टी राहतेस बेट्या तिथला पुरता लग्नेस पुरता बी जातच नाही बिड्यार बरे गरवी लागतस.
हां काय परमानंद जाय काय राहणं ती गोट आलं की बाकी ते लग्नेसपुरता बी पैतस या को घरी जातस हां आई बी गोट करी माय काहीच करणी हो माय कोणावर भरोसा ठेवू आती पण त्याचं बी खरंय ना मग वावर बी राहणं तरी गाव मा खेडा गाव मा कोठे पोरवाला बी पोर दी राहणार असं शे ना मग त्यासले सैर शिट्यास मा पैनच पडी तर ते पोर बेटी मग काय ना काय ते करणं पडी मग आणि चांगला ना पारक बी राहत नाही जडा माय तुम्ही काय बी म्हणा नाही ते बरोबर बोलली बिन तू चांगलं मानून जीव थोडी थोडी सांगी तरी खरं पटावणी आणि लवाड्या कबाड्या मारणारे ना तर वय जिकिलेस हां आणि मग नंतर डोका लाटलाय बटाना वय जास असं रास तेच शे ना बहीण मग तेच ते शे खरं ती आपली मायानी होती ती माया मग ती मायान पोर दिदी तडे ते म्हणे मुंबईले शे त्याचे काहीच दखनी भरोसा आणि काय नाही 6 महिना बी राही ना आणि डायरेक्ट बिडार भरीन घरी ती पोराची तडे वावर मजा राहीन अडगाय वावर मारले जातस ती पोरले असं लवाड्या मारणार बी राहतस आणि मग पहिलेच वावर मध्ये येणारले जर दिदी ना ती बी ते वट माझ रास ना वावर मा जावान वाटणं कायशी आणि आता तर त्या कंपन्याच मग जावान वाटणं घरनाच वावर मा जर गई पोर चालच नाही का ती मग पण ती फॅशन रास ना जॉब करायनी आणि वार मा जाय ते ध्यान मानी त्यास आलं असं शी नाही बी गोट करी शे मा मन बाईनं बी आज अंग डोकं दोय म्हणजे पाठ बी एकदासाठी देते नी हां ते म्हणतं बाईन करा आराम जराशी राय म्हणतं 8-15 दिवस 15 तारीखला पण सुट्ट्या ते पोरेसले राही ना मग काय एवढं जाणार बेटा मग असं रोडवरून फिरून येणार वय एस टी स्टँडकडनं फिरून ये जरा असं तुझ्या मनाला बरं वाटेल जरा असं वय मला काय तुला मराठी बी बोलता येत नाही हां तोकडी मोकडी बोलस नाही मला हिंदी बी बोलता येत नाही मन ऐराणीच बोलता येत जागा समजते हो आजी मला पण मला बोलता नाही येत हां तू काय बोलशी बा पहिले पाहिजे तू मराठीच बोलस तू मामान घर तसं मग तू मामा मुंबई नाशिक ना हो मोठा मामा पोलीस आहे ना तिथं मुंबईला हां मग पोलीस ना वासाशी तो बी मामांची तर पुरी मज्जा राहते बाप आता इथून गेला का मुंबईला जायचे पहिले रिझल्ट बघून घेणार काय नाही ॲडमिशनचं मग त्याच्यानंतर मुंबईला जाणार कारण खूप वेळ लागणार ना मग अजून कॉलेज चालू व्हायला हां बरोबर आहे तर मुंबई जाऊन राहायचे तू ना मग पेपर एक काय रोज ना वय घेतात मग काय रोज नाही येऊ नाही तुम्ही ते मला ना कम्प्युटर क्लास करायचे होते पण पप्पांनी नाही करू दिली हां नंतर कर म्हटले ना म्हणून मग कम्प्युटरच घेऊन दिलं मग घरीच थोडं शिकून गेला येतो आजी मग मी तिकडनं फिरू ना हां जाय रांधा असतो ये फिरी पाहिजे ऊन मा नको जाईस टोपी बिपी घालले नाही ती हां काय मोठं ऊन नाही आता सावली कटून ते शेर असता नाही हो माय तिथलं ऊन पडे राहणं काय चावी राहणार तुम्ही आखो काय मोठं ऊन नाही म्हणे नाही हो तुम्ही रांधा आहे का जाणा माय हो माय ते इटल्याच ना टाकेलं होतं ते बना आता आज मग पोट बरी नाश्ता हवी का मग ते बहीण बी सांगे नको रांधू मग काय रांधा आधी भाऊ ना काय चितणी लागे राहणं वाटतं तेच ना त्यानं चितणी लागे राहणं बहीण हां तुम्ही लाल्या गुल्या राहतात ना मग त्यांची लागी जातं ओ माय लाल्या ते लाल्या को गुल्या बी चालणार घ्या मला चितणी लागे राहणं डक बाई गुल्या कुठे घ्या को तो बी गया तडेच मावशीन गरज हां डक इरायर शिवाय चितणी लागस ते नाना मोठा संगे वयल येतो मग आजी मी हां ये रे बेटा ये नेमकं जाईस 12 होऊन गेली हो आजी नेमकंच जाईल ना मी काय लहान आहे का असं सांग रे ना बा